मित्रांनो, आमची आजची कथा अशा वडिलांच्या जीवनावर आधारित आहे, ज्याला ऐकून ते प्रत्येक डोळे पाणवतील, जे आपल्या आई आणि वडिलांवर खरोखर खूप प्रेम करतात. माझं नाव सलमा आहे. मी एक साधारण असलेली घरगुती बाई आहे. आम्हा दोघा नवरा-बायकोमध्ये खूप प्रेम होतं. माझे पती सलीम खूप चांगले माणूस होते. परंतु माझी पण तीच गोष्ट आहे, जी एका प्रत्येक स्त्रीची असते. लग्नानंतर 3 मुलांसोबत, घरची जबाबदारी आणि सलीमच्या कमी पगारात घर चालवणे आणि राहणे माझ्यासाठी खूप अवघड होते. घरात कोणी मदत करणारा पण नव्हते. अशा परिस्थितीतून माझ्यासारख्या अनेक बायका जात असतील. पण माझ्यासोबत घडलेल्या कथेने माझे आयुष्यच बदलून टाकले. ही त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा माझ्या लग्नाला 6 वर्षे झाली होती. प्रत्येक वेळी देवाने फक्त मुलीच दिल्या, पण तिन्ही मुलींमध्ये फक्त 1.5 वर्षाचा फरक होता. त्यांना मला नीट सांभाळताही येत नव्हते. सलीमचे छोटेसे घर, कमी पगार, नोकर नाही, मदतनीस नाही, लहान मुलांसह घरातील कामे माझ्या एकटीने सांभाळली जात नव्हती. सलीम पण त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पण त्यांच्या वडिलांचे माझ्या लग्नाच्या काही वर्षांआधीच निधन झाले होते आणि माझ्या लग्नाच्या 1 वर्षातच माझ्या सासूबाईंचे निधन झाले होते. एकट्या स्त्रीसाठी हे कठीण काळ खूप कठीण होते. सलीम मला सकाळचा नाश्ता बनवायला मदत करायचा, पण तो ऑफिसला गेल्यावर माझा सगळा दिवस धुंदीत जायचा. दिवस खूप कठीण जात होते. माझ्याशिवाय घरी माझे म्हणणे ऐकायला कोणीच नव्हते. सलीम संध्याकाळी घरी परतायचा. येताच तोही मुलींसोबत गुंतून जायचा आणि रात्रीचे जेवण झाल्यावर दोघेही आपल्या जबाबदाऱ्यांनी इतके थकून जायचो की पडल्यावर लगेच झोप लागायची. एकतर मुलांची धक्का देणारी जबाबदारी, दुसरीकडे घराची साफसफाई, खाण्यापिण्याची काळजी. हे दिवस माझ्यासाठी खूप कठीण जात होते. पण मग एके दिवशी सलीम आपल्यासोबत एक वयोवृद्ध माणसाला घेऊन आला आणि मग मला बोलला की घ्या बायकोजान, तुमच्या प्रश्नाचा उपाय देवाने पाठवला आहे. आजपासून हा नोकर घरातील सर्व कामे करेल आणि मुलींचीही काळजी घेईल. तू त्यांना कोणतेही काम सांगशील तर ते नाकारणार नाहीत. फक्त संध्याकाळी 7 नंतर परत जातील. सलीम मला सांगू लागला की हा म्हातारा ऑफिसमधला माझ्या साहेबाचा नोकर आहे. ते लोक काही महिन्यांसाठी दुबईला फिरायला गेले आहेत आणि इथे त्यांचे कोणी जवळचे किंवा नातेवाईक नाहीत आणि म्हणून त्यांनी मला त्याला माझ्याबरोबर घेऊन जाण्यास सांगितले. काही कामकाज असेल तर सांगून देत जा. ते दिसण्यात तर एक चांगले मध्यमवयी माणूस होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक लाजिरवाणे भाव होते. त्यांच्या डोक्यावरची सर्व केस पांढरी झाली होती आणि ते मान खाली घालून उभे होते. साध्या कुर्ता पायजामावर व चेहऱ्यावर रेशमीदार दाढी होती. मला वाटले की जर एखादी स्त्री असती तर मला थोडे चांगलेही वाटले असते. हा म्हातारा माणूस मला काय मदत करू शकेल, पण सलीमच्या बॉसचे आदेश होते, त्यामुळे आम्ही टाळू शकत नव्हतो. ते सकाळी 8 वाजता यायचे आणि संध्याकाळी 7 वाजता परत जायचे. त्यांना मी घरातले काय काम लावू शकत होते? होय, पण त्यांच्या येण्याने मुलं मात्र त्यांच्यासोबत नक्कीच घुळून मिसळून गेले होते. ते मला मुलगी म्हणून बोलवायचे. मग ते छोटे-मोठे काम करून द्यायचे. मी जर किचनमध्ये बिझी असायचे तर ते स्वतः पण किचनमध्ये यायचे आणि बोलायचे की पोरी, मला चहा बनवायला येतं आणि भाजी पण चांगली कापतो. काही काम असलं तर बिनधास्त सांगत जा. एखादा जुना रुमाल खांद्यावर लटकवून. ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते. मला त्यांना काम सांगायलाही लाज वाटायची. बाबा, तुम्ही राहू द्या. आम्ही कुठे एवढे पैसेवाले आहोत की तुम्हाला आमचा प्रत्येक आदेश पूर्ण करावाच लागेल. फक्त तुम्ही मुलांकडे बघत जा आणि बाजारातून सामान घेऊन येत जा. मला त्यांच्या येण्याने थोडा आराम भेटत होता. मी त्यांच्याकडून बाजारातून सामान मागवत असे आणि ते 7 वाजताच परत जायला उभे राहायचे. जाताना ते रोज माझी परवानगी घेत असे की पोरी, मी निघू, आणि जेव्हा मी त्यांना जायला सांगायचे तेव्हा मला 10 रुपये देऊन दे असे म्हणायचे. तर पैसे तर नेहमी माझ्याकडे असायचेच.
रोज मी त्यांना 10 रुपये त्यांनी मागितल्यावर देत असे. एक दिवस मी त्यांना 100 रुपये दिले आणि बोलले, हे ठेवा तुमच्यासाठी. पण त्यांनी ते परत केले आणि म्हणाले की बेटा मी फक्त 10 रुपयेच घेईन. मी त्यांना खूप बोलले की हे 100 रुपये मी स्वतःच्या खुशीने तुम्हाला देत आहे, पण त्यांनी मना केले. मला त्यांची ही गोष्ट जरा विचित्र वाटली. 2 महिने होऊन गेले होते, म्हणून माझं आणि त्यांचं चांगलं जमायला लागलं होतं. किचनमध्ये मी जेव्हा जेवण बनवायचे तेव्हा ते भांडी घासू लागत होते आणि कधीकधी भाजी पण बनवत असे. मी आता त्यांच्या उपस्थितीत पण किचनमध्ये काम करू लागले होते. ते माझ्याशी मुलांबाबतीत बोलायचे. कधी भाजी कापताना जेवणाची रेसिपी विचारायचे. मला आता त्यांच्यापासून संकोच वाटत नव्हते. एकदा मी त्यांना त्यांच्या घरच्यांविषयी विचारले तर एकदम त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले. चेहरा वाकड्यासारखा होऊ लागला. मग ते माझ्याकडे रागाने बघू लागले. पहिल्यांदा मला त्यांची भीती वाटू लागली होती. मी त्यांच्यापासून माझी नजर काढली, पण त्यांनी मला काही उत्तर नाही दिले आणि मी गपचूप किचनच्या बाहेर पडले. पहिले तर मी विचार केला की मला काय पडली होती की मी त्यांना त्यांच्या घरच्यांविषयी विचारलं. मी आपल्या कामाशी काम ठेवले तर चांगलं राहील. दुसऱ्या दिवशी त्यांची वागणूक पहिल्यासारखी होती. मग बोलता बोलताच ते मला आपल्या मालकाचे किस्से ऐकवू लागले. त्यांच्या मुलांचे पण उल्लेख करायचे. अन्सार साहेब खूप चांगले आहेत. माझी खूप काळजी करतात. अन्सार साहेबांची मुले कधी चिडली तरच उद्धटपणा करतात, नाही तर नीटच बोलतात. काका, तुम्ही अन्सार साहेबांच्या बायकोचं कधी उल्लेखच नाही केलं. त्या कशा आहेत? मी जेवण करता करता त्यांना विचारलं. ते पण तिथेच बसले होते. एक थंड खोल श्वास घेऊन म्हणायला लागले की रागीट मिजाजाची आहे, पण चांगली आहे. पण काय करणार, नोकर आहे तर नखरे काय. मला तर फक्त माझ्या कामाशी मतलब आहे. काका, अन्सार साहेब तुम्हाला पगार काय देतात? ते काही क्षण माझ्याकडे लक्ष ठेवून बघत राहिले. चेहऱ्याचा रंग परत बदलला आणि यावेळी पण त्यांनी काही उत्तर नाही दिले. या गोष्टीला पण त्यांनी टाळले. मी जरा मुलांकडे बघून येतो म्हणून किचनच्या बाहेर निघून गेले. एकदा ते भांडी घासत होते. गरमी खूप होती म्हणून त्यांनी त्यांच्या बाह्यावर करून ठेवले होते. मी पीठ मळत असताना माझी नजर त्यांच्या हातावर पडली. खोल खोल जखमांच्या खुणा होत्या. ते बघून असं वाटत होतं की खूप वाईट प्रकारे त्यांचा हात भाजला असावा. काका, हे कसं भाजलं आहे? हे ऐकताच ते गोंधळून गेले. मग त्यांनी पटकन आपल्या हाताच्या बाह्या खाली केले आणि परत भांडी घासू लागले. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वादळासारखे भाव निर्माण झालेले. माहीत नाही का, पण मला त्यांच्यावर संशयासारखे वाटू लागले होते. संध्याकाळी 7 वाजता त्यांना फक्त परत जायची घाई असायची. खूप वेळा सलीम त्यांना म्हणायचे की आमच्या घरात एक खोली पाहुण्यांसाठी रिकामी आहे. तुम्ही तिथे आराम करत जा किंवा अजून काही वेळ थांबत जा. पण नाही, ते असे घाई दाखवायचे की जणू त्यांची कोणी वाट बघत आहे. एकदा स्वतःच बोलता बोलता ते आपल्या बायकोचा उल्लेख करू लागले. ती खूप काळजी करते माझी. जसं तू सलीमची करतेस. ईश्वर तुमच्या जोडीला नेहमी सुरक्षित ठेवो. काका, तुमचं काकीवर खूप प्रेम आहे म्हणून तर 7 वाजताच तुम्हाला जाण्याची घाई असते. त्या पण तुमची रोज वाट बघत असतील. माझ्या बोलण्याने ते परत गोंधळले. कसल्या तरी खोल विचारात पडून म्हणाले, बरोबर म्हणतेस पोरी, माझी वाट बघत असते ती. मला जराही उशीर झाला तर काळजीने दरवाजावर माझी वाट बघत उभी राहते. घरी गेल्यावर थोडं तिच्याजवळ बसतो. नातवंडे येऊन गळ्यात पडतात. आजोबा आजी म्हणत माझ्या दोन्ही बाजूला बसतात. सून येऊन पाण्याचा ग्लास समोर करते. म्हणते की बाबा जेवण गरम आहे. तुम्ही बोलत असाल तर जेवायला वाढते. पण एक तू आहेस की जेवल्याशिवाय मला जाऊच देत नाहीस. मला तिलाही रोज नकार द्यायला वाईट वाटतं. ते माझ्या डोक्यावर हात फिरवत बोलत होते, जसं एखादं कोणी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवतं. मग रात्री मुलगा येऊन मी झोपेपर्यंत माझे पाय दाबत राहतो.
मी त्याला बोलतो की तू स्वतः थकून येत असतोस, मग माझे पाय का दाबत बसतोस? मी पण दिवसभर करतोच काय? सलीम आणि सलमा मला कुठे काय करून देतात, माझी खूप काळजी घेतात. पण म्हणतो की बाबा, जोपर्यंत तुमची सेवा नाही करत तोपर्यंत मला झोपच येत नाही. मी त्यांच्या गोष्टींमध्ये हरवून गेले होते आणि विचार करत होते की खूप चांगली मुलं आहेत यांची, आई वडिलांची किती सेवा करतात. मग काका सांगत होते, माझ्या बायकोला दिवसभराच्या गोष्टी जोपर्यंत मला नाही सांगत तोपर्यंत कुठे चैन पडतो. बस तिच्या गोष्टी संपतच नाहीत आणि माझा डोळा लागून जातो. हे बोलून ते हसू लागले. वय निघून गेले, पण रुकैया, अजून प्रेम तुझं तसंच आहे. हसत मग ते आपले ओले झालेले डोळे साफ करू लागले, जे त्यांच्या हसण्याने डोळे भरून आले असतील. काका, खरं प्रेम तर हेच आहे जे काकी तुमच्यावर करतात. बायकांचं प्रेम कुठे जुनं होतं, ते तर वेळेसोबत अजून मजबूत होत राहतं. असं बोलल्यावर ते मला टक लावून बघायला लागले. तू बिलकुल रुकैयासारख्या गोष्टी करतेस. तीच विचार करतो की जर माझी एखादी मुलगी असती तर ती तुझ्यासारखीच असती. काका, तुम्ही नोकरी का करता, या प्रश्नावर परत त्यांनी त्यांची पाठ वळवली. ते बोलण्यावर आले तर तासनतास आपल्या घरच्यांचे किस्से ऐकवत. कधी कोणत्या प्रश्नावर न उत्तर देता उठून निघून जायचे. आता पण बिना उत्तर देताच उठून निघून गेले. मग मला समजले की त्यांना पैशांची गरज असेल, मुलाचा पगार कमी असेल, तेव्हाच या वयात एवढी मेहनत करत आहेत. मी सलीमला म्हणाले की तुमचा बॉस काकांना महिन्याची सॅलरी तर देतच असतील ना, त्यांनी त्यांचा खर्च तर निघतच असेल. पण आता तुमचे बॉस इथे नाहीयेत तर त्यांचा खर्च निघणं कठीण होत असेल. तुम्ही त्यांना जे सहजतेने देऊ शकतात ते देत जा. माझं ऐकून सलीम म्हणाले की वाह, काय वाटते सलमा तुला की मी प्रयत्न केलं नसेल? पण ते घेतील तेव्हा ना, नेहमी नकार देतात. म्हणतात की सलमा देईल तेच माझ्यासाठी खूप आहे. सलीमचं ऐकून मी ठरवलं की बस, आता मी काकांना विचारेन की 10 रुपयांच्या नोटांनी त्यांचं काय होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना 10ची नोट देताना मी त्यांना विचारूनच टाकलं की 10 रुपयांनी तुम्हाला काय भेटतं. यावेळेस ते गपचूप निघून नाही गेले आणि म्हणाले की कधीतरी माझ्या घरी येऊन बघ, मग तुला कळेल. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आणि सलीम आम्ही दोघे मिळून काकांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो. एक जुनी अशी जागा होती. लहान लहान गल्ल्या होत्या. तणावपूर्ण वातावरण होते. एका गल्लीत आल्यानंतर 2-4 घरानंतरच गल्ली बंद होती. शेवटच्या घरासमोर आम्ही काकांसोबत उभे राहिलो. त्या घराचा दरवाजा बंद नव्हता. हळूच धक्का देताच उघडला. मी आणि सलीमने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. घराच्या आत जाताच एक अंगण होतं आणि समोर 3 रूम होते. प्रत्येक रूमला 2 लाकडांची दारं होती. अंगणात लागलेली झाडं सुकून गेली होती. प्रत्येक वस्तूवर मातीचा ढीग होता. अंगणाच्या एका कोपऱ्यात एक थडगे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्यावर पण मातीचे ढीग लागले होते. सलीमची हालत पण माझ्यासारखीच झाली होती. त्यांनी त्या थडग्याजवळ आपल्या खिशातून माचीस काढून अगरबत्ती पेटवून लावली. मग उलटून ते आमच्याकडे पाहू लागले. अरे, तुम्ही दोघे का थांबलात? या ना. तू नेहमी मला विचारायची ना की मी तुझ्याकडून 10च रुपये का घेतो. रुकैयाला अगरबत्तीचा सुगंध खूप आवडतो, म्हणून तिच्यासाठी मी घेऊन येतो. खुश होऊन जाते बिचारी. चला, मी तुम्हाला माझ्या सुनेला भेटायला घेऊन जातो. ती स्वयंपाकघरात असेल. माझ्यासाठी जेवण तयार करून ठेवलं असेल. अब्बूजानला येताच त्यांना भूक लागेल. हे बोलून ते माझ्याजवळ आले. माझा हात धरून ते मला स्वयंपाकघरात घेऊन गेले. तिथली हालत पण बाकीच्या घरासारखीच होती. स्वयंपाकघर पूर्ण रिकामे होते. थोडी स्टीलची भांडी होती. त्यावरही धूळ माती लागली होती. मला वाटलं त्यांची फॅमिली कोणत्या अपघाताला बळी पडली असावी. सगळेच कदाचित जग सोडून गेले असतील म्हणून काका एकटे पडले आहेत.
त्यापासून वाचण्यासाठी ते कदाचित बिनापगारी काम करतात. मग ते मला आणि सलीमला त्यांच्या मुलाच्या खोलीत घेऊन गेले. त्या खोलीतही कोण नव्हते, पण भिंतीवरचे ते लटकलेले चित्र पाहून माझे आणि सलीमचे भानच हरपून गेले. भीतीच्या नजरेने आम्ही त्यांच्याकडे बघू लागलो. फोटोमध्ये काका त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत उभे होते. तरुण मुलगा 21-22 वर्षांचा वाटत होता आणि सून जवळजवळ 19-20 वर्षाची असेल. सलीमचे डोळे मोठे झालेले होते. हे तर अन्सार सर आहेत, त्या तरुण मुलाकडे बोट दाखवत सलीम आश्चर्याने म्हणाले. हे सगळं ऐकून मी सुन्न झाले. मी आजपर्यंत सलीमच्या बॉसला पाहिले नव्हते, तर फक्त त्यांच्याबद्दल ऐकले होते. काका, तुम्ही अन्सार सरांचे वडील आहात? काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही बाळा, मी तर त्यांचा नोकर आहे. ते बोलत त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सलीमने पुढे होऊन त्यांना मिठी मारली. आता ते सलीमच्या गळ्यात पडून खूप रडत होते. माझं घरदार, माझं सगळं काही उद्ध्वस्त होऊन गेलं आहे बाळा. आजपर्यंत मी समजू नाही शकलो की माझी काय चूक होती. मी तर नेहमी माझ्या आईवडिलांची सेवा केली होती. मुलाला चांगले पालकत्व देण्यासाठी, त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या शांती आणि झोपेपासून वंचित झालो. सुरुवातीपासून खानसाहेबांच्या इथे नोकर होतो. त्यावेळी मला 10 रुपये रोजचा पगार भेटायचा. त्यांनी माझं घर चांगलं चालायचं. तेव्हा अन्सार लहान होता. माझी पत्नी दिवसभर घरी माझ्या आई-बापाची सेवा करत असत. तिची एवढी कधीच हिंमत नाही झाली माझ्या आईच्या कोणत्या कामाला नकार देईल किंवा माझ्या बापाकडे डोळे वर करून बघायची. दिवस-रात्र तिने सासू-सासऱ्यांची सेवा करण्यात घालवले. मी 9 वाजेपर्यंत घरी जायचो. आईच्या मनातल्या थोड्या गप्पा-गोष्टी ऐकल्यानंतर बायकोकडे जायची वेळ यायची. बस तेवढाच 1-2 तास आम्हाला एकमेकांसाठी आणि स्वतःसाठी वेळ भेटायचा. आम्ही हसायचो, बोलायचो. अन्सारच्या जन्मानंतर आम्ही स्वतःला पूर्ण बदलून टाकलं होतं. आम्ही विचार केला की आम्ही तर अशिक्षित राहिलो, पण म्हणून लोकांच्या घरी नोकरी करून त्यांचे उष्टे जेवण जेवायला लागतं. मुलगा शिकला सवरला तर आमचे पण दिवस बदलतील. वेळ जात होती. माझे आई-वडील एक-एक करून हे जग सोडून गेले. आमचं तारुण्य तर पूर्ण अन्सारला सांभाळण्यात, त्याला शिक्षण देण्यात, त्याची मागणी पूर्ण करण्यात गेलं. मी म्हातारपणाच्या उंबरठ्यावर पोचलो. अन्सारला नोकरी लागली होती. मी आपल्या शेठ खानसाहेबला सांगून अन्सारची नोकरी त्यांच्या ऑफिसमध्ये लावली होती. त्यांनी पण माझी गोष्ट ऐकली, कारण मी माझं पूर्ण जीवन त्यांच्या घरी सेवा करत काढलं होतं. मला रोजचे 10 रुपये पगार देऊन ते मला त्यांच्या घरचे जुने कपडे देत असत. आयुष्यभर तेच कपडे घालून मी आणि माझ्या बायकोने दिवस काढले होते. साहेबांची एकच मुलगी होती, शबनम. एकुलती एक असल्यामुळे ती खूप उद्धट आणि घमंडी होती. मला तर नोकर म्हणूनच हाक मारायची. पण जोपर्यंत मी नोकर होतो तोपर्यंत मी त्यांना काय बोलू शकत नव्हतो. पण गोष्ट फक्त इथपर्यंतच राहिली असती तर काही त्रास नसता. अन्सारला चांगला पगार लागला होता. मी विचार केला की आता आम्हा म्हातारा-म्हातारीचं जीवन बदलेल. मी पण आता नोकरी सोडून घरी बसून जाईल. जे वेळ मी माझ्या तारुण्यात माझ्या बायकोला देऊ शकलो नव्हतो, ते आता मी म्हातारपणी तिला देऊन बाकीचं आयुष्य काढू शकतो. आम्ही तर विचार केला होता की जशी सेवा रुकय्याने माझ्या आई-वडिलांची केली होती, आमची सून पण आम्हाला तशीच मिळेल. अन्सारचा पहिला पगार आल्यावर खानसाहेबांना बोललो की मला आता माझ्या नोकरीपासून सुट्टी पाहिजे. तेही आनंदाने मान्य झाले. थोडे दिवस घरीच राहून काढले होते की एक दिवस साहेब माझ्या घरी आले आणि त्यांनी मला शबनम आणि अन्सारच्या लग्नाची मागणी केली. मी तर थक्कच झालो. कुठे अन्सार आणि कुठे शबनम. अन्सार सुंदर, देखणा आणि मेहनती होता. साहेबांना अजून काय हवं होतं. माझं पूर्ण आयुष्य तर गुलामगिरीत गेले होते. त्यांना आता माझ्या मुलाचीही गुलामगिरी हवी होती. लग्न करून दुसऱ्या
घरी जर शबनम गेली असती तर 4 दिवस पण राहू शकली नसती. अन्सारला तिने जाळ्यात ओढलं होतं आणि माझा मुलगा सुद्धा पैशांकडे बघून हवेत उडत होता. मी लाख समजावून सुद्धा तो शबनमशी लग्न करायला अडून बसला होता. मग शेवटी मलाच मुलाच्या इच्छेपुढे मान खाली घालावी लागली. शबनम थोडे दिवस आमच्या घरात सून म्हणून राहिली. मग ती अन्सारला स्वतःसोबत घेऊन गेली. रुकैया खूप रडली होती, पण मी तिला समजावलं की मुलाला त्याचं आयुष्य जगायचं आहे, त्याला जगू दे. मग ती म्हणाली, पण आपण तर पूर्ण आयुष्य आपल्या इच्छांवर माती टाकून अन्सारच्या इच्छा पूर्ण करण्यात घालवले. काय हे दिवस बघण्यासाठी? मी म्हणालो की ते आपलं कर्तव्य होतं. ती रडत बोलू लागली की त्याचे काही कर्तव्य नाहीत का? मी तिला खूप समजावलं, पण ती आजारी पडत राहिली. पहिले तर अन्सार हफ्त्यातून 1-2दा तोंड दाखवून जायचा. घरच्या खर्चासाठी पैसे पण देऊन जायचा. पण मग नंतर त्याचं येणं जाणं कमी झालं. मी बघितलं जेव्हा मुलांनी खर्च द्यायचं बंद केलं होतं, तेव्हा मी दुसऱ्यांच्या घरी नोकरी केली. रुकैयाचं तारुण्य तर माझी वाट बघण्यात निघून गेलंच होतं आणि आता म्हातारपण पण त्यातच चाललं होतं. मला थोडा जरी उशीर झाला तर दरवाजावर उभी राहून माझी वाट बघायची आणि हेच वाट पाहणे तिला एक दिवस मृत्यूपर्यंत घेऊन गेलं. मला माझ्या घरावर खूप प्रेम होतं म्हणून मी रुकैयाला कुठेच नाही जाऊन दिलं आणि इथेच या अंगणात गाडलं. नंतर अन्सार जबरदस्ती मला त्याच्यासोबत घेऊन गेला. मी दिवस तिकडे काढायचो, पण रात्री मला वाटायचं की माझी बायको एकटी आहे म्हणून रात्र मी माझ्या घरीच काढायचो. शबनमनी तर कधीच मला बाप मानलं नाही. आता पण ती मला नोकर म्हणूनच बोलते. अन्सारही तिला काही बोलू शकत नाही. त्यांची मुलं पण आईच्या वळणावरच चालली आहेत. माझी लायकी आज पण त्या घरात तीच आहे जी पहिले होती. अजून पण मी तिथे नोकरीच करतो. फरक फक्त एवढाच आहे की खानसाहेबाऐवजी मी आता पगाराचे 10 रुपये शबनमकडून हक्काने मागतो, कारण ते माझ्या मेहनतीचे आहेत. रुकैयाला अगरबत्तीचा सुगंध फार आवडतो म्हणून 10 रुपयाची अगरबत्ती घेऊन जातो. विचार करतो की पूर्ण आयुष्य मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यात घालवले. त्याच्याजवळ 2 मिनिटे वेळ द्यायला माझ्यासाठी नाही येत. तो तर लाजेने पाहुण्यांसमोर मला नोकर म्हणून बोलवतो. मला दुःख नाही होत, कारण आयुष्य नोकरी करतच तर घालवलं. मग नोकर म्हणून बोलून घेण्यात कसली लाज? जेव्हा रुकैयाला वेळ देण्याची वेळ आली तेव्हा तिची वेळ संपून गेली. पण तरी तिच्याजवळ मी बसतो, तिच्याशी बोलतो. माझ्या आयुष्याकडून काही तक्रार नाहीये. मी आणि सलीमने काकांच्या गोष्टी अश्रू गाळत ऐकल्या होत्या. हा कसला अन्याय होता. इतक्या मोठ्या घरात नोकरांची कोणती कमी होती जे एक सासऱ्याची सेवा नाही करू शकत? मित्रांनो, ही गोष्ट नवीन नाहीये. बहुतेक घरांमध्ये हेच तर होतंय. आई-वडिलांसोबत त्यांची मुलं अशीच अत्याचार करत असतात. मित्रांनो, अपेक्षा करते की आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अजून भरपूर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.